नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी एक नवीन गोधडी भरलेली आहे, पाहू शकता याप्रमाणे अशी. तर ऑरेंज कलरची साडी ही अशी वर लावलेली आहे. याच्यामध्ये जुन्या साड्या आहेत, जुन्या 8 साड्यांची गोधडी ही असं भरलेली आहे. आणि आता हे टाच पिन वगैरे याप्रमाणे असे लावून घेतलेले आहेत पावणे. तर या गोधडीला आता मी फोल्ड करणार आहे. फोल्ड करून मग या गोधडीला एक साईडने टीप मारून घेणार आहे. किती साड्या याच्यामध्ये? 8 साड्या आहेत का? तर 8 साड्याची ही गोधडी मी आता बनवणार आहे. तर मस्त अशी साडी आहे बघा, वरची एकदम ऑरेंज कलरची साडी आहे. गोधडी पण एकदम मस्त लुक येणार आहे गोधडीला. तर ही गोधडी ही ह्याला आता एक साईडने टीप मारायला चालू करतो या गोधडीला मी. तर याप्रमाणे आपण या गोधडीला आता फोल्ड करून घेतलेला आहे बघा, याप्रमाणे असं गुंडळून घेतलेलं आहे. आणि आता एक साईडने या गोधडीला मी टीप मारायला चालू करणार आहे. तर याप्रमाणे अशी मस्त अशी गोधडी आता ही बनणार आहे आपली. तर याच्यामध्ये जुन्या आठ साड्या होत्या जुन्या, तर 8 साड्यांची ही गोधडी आता मस्त अशी आपण बनवणार आहोत. तर आता या गोधडीला एक साईडने टीप मारायला चालू करतो. तर पाहू शकता याप्रमाणे आता या गोधडीला मी टीप मारून घेतलेली आहे. मस्त फिनिशिंग आलेली आहे बघा या गोधडीला. तर हिचा आता जास्त भाग मी कापणार आहे. तर पाहू शकता ही मागची बाजू अशी याप्रमाणे अशी आलेली आहे. आता या गोधडीला मला बॉक्स बनवायचे आहे, तर त्यासाठी आपण या गोधडीचा जास्त भाग कट करणार आहोत. तर याप्रमाणे आपल्या या गोधडीचा आता जास्त भाग आपण कापत आहोत. मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. लांबीला पण जवळजवळ 7.5 फूट लांबीला आहे आणि रुंदीला जवळजवळ 6 फूट आहे. आता मी या गोधडीला बॉक्स बनवणार आहे. तर 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स या गोधडीला मी आता बनवणार आहे. जुन्या 8 साड्यांची गोधडी होती. तर याप्रमाणे असा जास्तीचा भाग आता कापलेला आहे. आणि त्याला ह्याचा मी आता याला बॉर्डर लावणार आहे. तर 2-2.5 इंचाचे बॉक्स या गोधडीवर मी काढणार आहे. सकाळी धागा पण संपला होता, तर मला बऱ्याच वेळा कमेंटमध्ये पण विचारलं जातं कुठला धागा आपण वापरायचा असतो. तर पहा, हा मी स्पीड क्वालिटीचा धागा वापरतो 800 मीटरचा, पण तो नव्हता त्याच्यामुळे मी हा घेऊन आलो. हा पण जवळजवळ 800 मीटरचा आहे, 20 ग्रॅम 800 मीटर. हा ग्रेडसन कंपनीचा धागा आहे. तर हा पण धागा मी वापरतो पहा. ते 20 गुंडले आणलेत एकदम. तर आणि हा जर नसला तर मग स्पीड पॉलीचा 800 मीटरचा धागा पण आपण वापरू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. एकदम मजबूत धागा आहे आणि गोधडी शिवायच्या टायमाला पण कमी तुटतो आणि जास्त धागा तुटत नाही. तर याप्रमाणे या गोधडीला मी आता बॉक्स पण बनवून घेतले. पाहू शकता किती मस्त एकदम फिनिशिंग आलेली आहे. तिचा आता जास्त भाग कट करणार आहे आणि पारू एक साईडला या गोधडीला बॉर्डर लावणार आहे. तर बघा एकदम फक्त 8 साड्यांची गोधडी किती मस्त एकदम झालेली आहे. पातळ आहे थोडी, पण साडीमुळे ह्या गोधडीला चांगला लुक आला. ह्या गोधडीला आता पाडू पट्टी लावणार आहे एक साईडला. आणि त्याच कस्टमरची ही एक 9 साड्यांची गोधडी आहे. तर ही गोधडी पण सिंगल बेड गोधडी बनवायची, जास्त मोठी गोधडी नाही आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असं आता हे खाली अंतरलेलं आहे. ह्याच्यामध्ये किती साड्या आहेत? फक्त 5 साड्यांची ही 9 साड्या आहेत, पण 9 कॉटनच्या साड्या आहेत. तर ती गोधडी आता मी एक साईडला भरून तिची पण शिलाई पूर्ण करणार आहे. सिंगल गोधडी आहे ही गोधडी, आम्हाला आजच द्यायची आहे. त्याच्यामुळं याप्रमाणे आता ह्या गोधडीचं पण काम मी चालू केलेलं आहे. सिंगल बेड गोधडी आता आम्ही बघत आहोत. तर याप्रमाणे पहा, या गोधडीला पण एक साईड अशी टीप मारून घेतलेली आहे. आता फक्त या गोधडीला मला बॉक्स बनवायचं काम बाकी आहे. पाहू शकता एक साईडला पारून पण आता पट्टी लावलेली आहे. 3 साईडला लावून जाईल ना पट्टी? फक्त आता एक साईड खाली का? याप्रमाणे अशी पट्टी किती इंचाची पट्टी बॉर्डर लावतो आपण? आपण काय मेजर टेपने माप नाही घेत, असं बोटानेच माप करतो. तरी पण ही जवळजवळ 3 इंचापर्यंतची ही बॉर्डर याप्रमाणे अशी लावलेली आहे. 2.5 ते 3 इंच आहे ना. या गोधडीमध्ये फक्त 8 साड्या आहेत ना. आणि चांगली पातळ ते पातळ नाही ते जाड नाही तशीच. पाहू शकता याप्रमाणे आता पावली पट्टी लावून घेतली या गोधडीला. तर मस्त असा लुक आलेला आहे. त्याची लांबी जवळजवळ 7.5 फुटाला झालेली आहे आणि गोधडीला जवळजवळ 6 फुटापर्यंत आहे. पाहू शकता एकदम किती मस्त फिनिशिंग आलेली आहे. याप्रमाणे असं याला उभ्या आणि आडव्या दोन्ही साईडने टीप मारून घेतलेली आहे. ही मागची बाजू आहे बघा, मागची बाजू पण किती एकदम मस्त अशी आलेली आहे. मागच्या बाजूला पण पुढं अशी वळलेली नाही जास्त गोधडी. याप्रमाणे मागच्या बाजूची फिनिशिंग आलेली आहे. जर आपल्या साड्या चांगल्या असतात तर गोधडीचा लुक पण चांगला येतो.
जर खालच्या वरच्या साड्या जर चांगल्या असतील तर गोदडी दिसायला पण चांगली दिसते आणि लुक पण त्याचा चांगला येतो. फक्त आपण ज्या थोड्याशा नवीन साड्या लावायच्या आतमधल्या आपण कुठल्या पण साड्या लावल्या तर काही फरक पडत नाही. तर आज पारुनी पहा किती किती गोदड्यांना पट्ट्या लावल्या सकाळपासून. किती? 7 गदड्यांना 7 गोदड्यांना पारुनी पट्ट्या लावल्या सकाळपासून. तर काय होतं मी शिवून ठेवलेलं होतं हे कष्ट एकाच कस्टमरच्या पाहू शकता अशा. या पिशवीत 2 आहे आणि या खालच्या वरचे सगळं 4. इथं हे किती जो 6 गोदड्या आहेत ना. 4 5 6 गदडी. 6 गोदड्या आहेत. एक राहिली कारण की 6 वाजलेत आपल्याला जायचे द्यायला. ह्या सगळ्या गोदड्या या पण आताची गोदडी दाखवली मी त्याप्रमाणे सगळ्या गोदड्या शिवलेल्या आहेत. तर याप्रमाणे अशा. तर हे सगळं गोदड्या एकाच कस्टमरच्या नाही आहेत म्हणजे ज्या वस्तीवर असतील वस्तीवर पुढं कुणाच्या 1 कुणाच्या 2 अशा आहेत. तर अजून भरपूर अशा गोदड्या बनवून ठेवलेल्या आहेत पण त्यांना पण पट्टी लावायचे काम बाकी आहे. तर अजून अजून 5 गदडीला पट्टी लावायची पेंडिंग राहिली. अजून 4-5 गोदड्या आहेत, त्यांना पण पट्टी लावायचं काम ते बाकी बाया आहे. कसं गावाला गेलेत आता मग आल्यावर मग आपल्याला द्यायची पट्टी लावून. लोड वाढला की आपला परत अजून हा. लोड बघा एकदम आता हे गोदड्या दिल्या की परत दुसरं काम लगेच येते. तर वरच्या जवळजवळ 6 गोदड्या बनवून द्यायच्या त्या कस्टमरला. ही एक तळेगाववरून आलेली होती गोदडी, ही वानवडीवरून आलेली आहे गोदडी आणि पाहू शकता या पोत्यामध्ये पण आहेत, इकडे खालच्या ह्या साईडला पण आहेत. भरपूर असं काम येतं आहे. आता ह्या गोदड्या मी जर द्यायला गेलो तर परत अजून 2 गोदड्यांचं काम आपल्याला येणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता या 6 गोदड्यांचं काम मला आता द्यायला जायचं आहे. तर लोणीमधले जे आमच्या गावामधलेच आहेत ह्या गोदड्या. तर ह्या गोदड्या देऊन आता मग दुसरं जर काम असेल अजून तर त्या पण काम आता मी घेऊन येणार आहे. तर पाडू पण इथं झालेली आहे आता रेडी. अजून आणायचं काम. हा. तर अशा पद्धतीने जुन्या साड्यांपासून गोदडी शिवायचं मी काम करत असतो. आणि तर पाहू शकता कशा गोदड्या मी शिवलेल्या आहेत या. तर अशा गोदड्या मी शिवत असतो. जर तुम्हाला अशा गोदड्या शिवून घ्यायच्या असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. आणि जर तुम्हाला स्वतःला बनवायला पण शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बघून गोदडी बनवायला शिकू शकता. आणि 2 पद्धती सांगितल्या, दोन्ही पद्धतीने तुम्ही कुठल्याही पद्धतीने गोदडी बनवायला शिकू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. तर आणि माझ्याकडून शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट येऊ शकता. माझा ॲड्रेस आहे पुणे लोणीकर पाटील वस्ती आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर पण मी दिलेला आहे. तिथून तुम्ही मला कॉल करू शकता. तर आज बनवलेल्या गोदड्या आपल्याला कशा वाटल्या आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ जर गोदडी बनवल्याचे व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर आता आपण भेटूयात एक नवीन ब्लॉगमध्ये.